Good morning, all of you. Good morning, students. Okay, today we will going to see our new academic year of IT subject. Okay, I have already shared you the information technology 12th science textbook PDF. Okay, all of you download it. Here is the PDF of your textbook. Okay, in last year your syllabus has been changed. Okay, this is your second batch of new syllabus. In that, in theory section, there is 100 marks of your for your IT subject. Okay, 80 marks for your online examination and 20 marks for your practical. Okay, in that including journal and practicals. In 80 marks of your online examination, 60 marks of objective. That is 60 marks of your fill in the blanks, true false, single choice questions, double choice questions, three choice questions, match the pair, and at the last 10 marks for questions. In that 5 questions you have to write question answer, and 10 marks for programming. In that they are giving 2 programs, you have to write it. 5 marks of 2 programs. Okay, this is a paper pattern. 80 marks of online examination and 20 marks for your practical. Okay, including journal. And ऑनलाईन एक्झामिनेशनचं कसं त्यांनी सांगितलेलं आहे, 60 मार्क्स फॉर ऑब्जेक्टिव्ह अँड 20 मार्क्स फॉर प्रोग्राम अँड क्वेश्चन्स. ओके, जसं मी तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये जो पेपर पॅटर्न दिलेला तसाच सेम असणार आहे 12thसाठी सुद्धा. फक्त ही एक्झाम तुमची ऑनलाईन होणार आहे, ऑफलाईन नाही. जी बोर्डाची एक्झाम असते आपली ती ऑनलाईन होते. PC वरती त्यांचा सर्व्हरवरती पेपर येतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला पेपर MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अशा टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर असतो. ओके, तर त्यांनी इथे दिलेलं आहे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर त्यांनी इथे दिलेलं आहे की SOP प्रॅक्टिकलमध्ये काय काय दिलेलं आहे, त्यांनी थेरॉटिकलमध्ये काय काय दिलेलं आहे. तर ते त्यांनी इथे पुढचे म्हणजे त्यांनी जे न्यू सिलेबसमध्ये जे चॅप्टर्स इन्क्लुडिंग केलेले आहेत त्याचा आहे कशासाठी, लेटेस्टच्या आत्ता लेटेस्ट जे काही काही सायबर क्राईम्स होत आहेत किंवा आत्ता लेटेस्ट जे काही काही चाललेलं आहे आपल्या जगामध्ये त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक विद्यार्थ्यांनी अवेअर असावं याच्यासाठी त्यांनी हा न्यू सिलेबस जनरेट केलेला आहे. ओके, तर आपण पहिले इंडेक्स बघूयात. इंडेक्समध्ये त्यांनी काय काय दिलं आहे. First is title of the chapter. Let's see which chapters we have. First is advanced web designing. Okay, in 11th standard we already learn the HTML language, CSS language. Okay, आपण HTML language शिकलेलो आहे, त्याचीच ॲडव्हान्स पार्ट फक्त आता आपल्याला ह्या 12th स्टँडर्डमध्ये असणार आहे. सेकंड इज इंट्रोडक्शन टू SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके, म्हणजे आपण जे ब्राउझर्स वगैरे आपण आता यूज करतो, गुगल क्रोम्स असो, गुगल क्रोम, फायरफॉक्स, मोझिला फायरफॉक्स असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, ओके, UC ब्राउझर असेल, असे वेगवेगळे जे ब्राउझर्स आहेत जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, तर त्याचं ऑप्टिमायझेशन कसं होतं तर ते ह्या सेकंड चॅप्टरमध्ये त्यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट इज ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. ओके, जावास्क्रिप्ट हा जो चॅप्टर आहे त्याच्याबद्दल त्यांनी ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट जो आहे हा चॅप्टर आपल्याला इथे दिलेला आहे. नेक्स्ट एमर्जंट टेक्नॉलॉजीज, दॅट इज IoT, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 5th जनरेशन, दॅट इज 5G. ओके, म्हणजे लेटेस्ट कुठल्या ह्या न्यू जनरेशनमध्ये आपल्या आता आपण फर्स्ट जे बघत होतो 2G, 3G, 4G, आता आपल्या लेटेस्ट येणार आहे 5G. सो ह्या न्यू एमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याबद्दल त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे.
फिफ्थ इज सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग, दॅट इज PHP. ही सुद्धा एक लँग्वेज आहे. ओके, इट इज ऑल्सो अ लँग्वेज ऑफ सर्व्हर स्क्रिप्टिंग लँग्वेज विच इज युज्ड in web browser and e-commerce and e-governance. Sixth chapter is what? E-commerce and e-governance. It means we are using Amazon, Flipkart, okay, online shopping's website. We already know all these things, okay. So it is a part of e-commerce. Means we are doing shopping online. आपण ऑनलाईन सगळ्या गोष्टी घेतो बाय सिंगल क्लिक ऑन बटन. बरोबर, घर बसल्या आपण काही ऑर्डर करू शकतो. घर बसल्या आपल्याला कुठे त्यासाठी जावं लागत नाही, काही होत नाही. सो हे काय झालं? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी डू ऑल दिस थिंग्स. सो इट इज अ पार्ट ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स. ओके, ई कॉमर्स समजलं काय आहे? ज्या ऑनलाईन वेबसाईट्स वगैरे ज्या आहेत आपण ज्या डे टू डे लाईफ यूज करतो, तर तो कशाचा पार्ट झाला? ई कॉमर्स. ओके, दिलेले आहेत आपले SOP, स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल्स. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके, असे 3 टाईपच्या लँग्वेजेसवरती आपल्याला प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. परत एकदा तुम्हाला मी सांगते, आपला जो पहिला चॅप्टर आहे ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, तो चॅप्टर, थर्ड चॅप्टर ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट आणि फिफ्थ चॅप्टर सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग, हे 3ही चॅप्टर आपल्याला प्रोग्रॅमिंगवरती आहेत. म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये जो लास्टचा क्वेश्चन असतो 80 मार्क्सच्या पेपरमध्ये 10 मार्क्सवर प्रोग्रॅमिंग, सो ते ह्या 3 चॅप्टरवरती तुम्हाला त्या प्रोग्रॅमिंग विचारणार. आणि शिवाय प्रॅक्टिकललासुद्धा ह्या 3 चॅप्टरवरतीच प्रोग्रॅमिंग येणार आपल्याला. ओके, सो इथे खाली त्यांनी SOP दिलेले आहेत ते. आणि जे उरलेले आहेत 3 चॅप्टर्स, दॅट इज सेकंड SEO, फोर्थ इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अँड सिक्स ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स. इट इज ऑल अ थेरॉटिकल पार्ट. ओके, ह्याच्यावरती क्वेश्चन रिलेटेडच सगळं असणार आहे. 3 चॅप्टर फॉर प्रॅक्टिकल. म्हणजे असं नाही आहे की प्रॅक्टिकल त्याच्यावरती MCQ येणार नाहीत, असं नाही. त्याच्यावरती MCQ सुद्धा येणार आणि जास्त वेटेज प्रॅक्टिकलवरती असणार आहे. आणि बाकीचे जे थेरॉटिकल आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल येतात. ओके, आणि एक्झामच्या दृष्टीने सांगायचं झालं तर दरवेळेला मी स्टुडंटना हेच सांगते की जेव्हा तुम्ही 12th स्टँडर्ड, आता आजपासून आपलं फर्स्ट न्यू अकॅडमिक इयर चालू झालेलं आहे, आपलं फर्स्ट लेक्चर आहे. बरोबर, सो जसं तुम्ही सिरियसली घ्या, कॅज्युअली घेऊ नका. कारण की तुम्हाला असं वाटतं की हे MCQ आहेत आपल्याला लगेच मिळतील, तर असं होत नाही. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जेवढे MCQ, आता तुम्ही जसं 11th स्टँडर्डला TPS घेतलेलं होतं तसंच तुम्ही 12th स्टँडर्डसाठी सुद्धा TPS घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरवरती, प्रत्येक पॉईंटवरती वेगवेगळ्या प्रकारे MCQज विचारलेले आहेत. ओके, समजलं? सो तुम्ही हे TPS पहिलं घ्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसजसं आपलं लेक्चर होईल किंवा जसजसं हे होईल, चॅप्टर आपला कंप्लीट होत असेल, तसं तुम्ही प्रत्येक पॉईंट आहेत ते TPSमधले कवर करत जा, म्हणजेच स्टडी करत जा, जेणेकरून तुम्हाला ॲट दी एंडला लोड येणार नाही. ओके, आपल्याला असं वाटतं की MCQ आहेत होऊन जाईल, पण तसं होत नाही. आणि हा सब्जेक्ट सतत शेवटच्या महिन्यात तुम्ही स्टडी कराल तर असं अजिबात होत नाही. तुम्ही जेव्हा TPS घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे विचारलेले, कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच थोडा एक पॉईंट त्यातले 5-6, 10, 15 असे जे MCQज आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते हळूहळू सुरुवात केलीत स्टडी करायला, तर तुम्हाला शेवटपर्यंत खूप इझी जाईल ते. त्याच्यामुळे तुम्ही ऑन दी स्पॉट डायरेक्ट तुम्ही एक्झामच्या 1-2-3 महिन्याआधी सुरुवात कराल स्टडी करायला, तर असं होणार नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक वर्षी मुलांना हेच सांगते की तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा. तुमच्याकडे वेळ आहे, बुक्स अवेलेबल आहेत, सगळं आहे. ओके, आणि सगळ्यांनी टेक्स्टबुक आणि TPS कंपल्सरी घ्यायचं आहे. TPS तर कंपल्सरीच पाहिजे. ओके, सो तुम्ही आत्तापासूनच जसे आपले पॉईंट्स कवर होतील तसे थोडे हळूहळू MCQज स्टडी करायला सुरुवात करा, कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. आणि भरपूर MCQ असल्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. ओके, सो
आणि हे जे आहेत हे आपले इझीच चॅप्टर आहेत. आपल्याला जसं 11th आपले जे तुम्हाला आवडायचे प्रॅक्टिकल्स वगैरे करायला, अट्रॅक्टिव्ह वगैरे असायचे, वेब पेजेस वगैरे आपण बनवलेले, टेबल्स बनवलेले, फॉर्म्स बनवलेले, बरोबर, फ्रेम्स बनवलेल्या, तो अशा टाईपमध्येच हा फर्स्ट चॅप्टर असणार आहे ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. फक्त त्याच्यामध्ये ॲडव्हान्स दिलेला आहे. ओके. आणि जास्त काही हार्ड नाही आहे, फक्त जावास्क्रिप्टचा जो आहे तो थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणजे त्यात प्रोग्रॅमिंग थोडी किचकट आहे आणि इवन थोडीशी PHPची सुद्धा. आणि बाकीचे थेरॉटिकल आहेत ते काय एवढे इझी आहेत, त्याचं एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो मी जस्ट तुम्हाला आज फक्त ओव्हरव्ह्यू सांगते प्रत्येक चॅप्टरचा. ॲडव्हान्स वेब डिझायनिंगमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ह्यावेळी. ॲडव्हान्स वेब डिझायनिंगमध्ये आपल्याला फॉर्म्स बघायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर HTML5 जे आपण लास्ट 11th स्टँडर्डमध्ये आपण नॉर्मल HTML लँग्वेज बघितलेली, बरोबर. तर ह्यावेळी आपल्याला HTML5 म्हणजे नेक्स्ट व्हर्जन ऑफ HTML लँग्वेज, HTML5 ही लँग्वेज बघायची आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्स बनवायला शिकायचे आहेत. त्याच्यानंतर त्याचे हे जे टेबल तुम्हाला इथे दिसते, इनपुट टाईप, डिस्क्रिप्शन, म्हणजे हे त्याचे टॅग्स आहेत. ओके. तुम्ही काय यूज केलं की काय होईल, हां. आणि त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा दिलेलं आहे. हे तुम्हाला MCQमध्ये विचारतात. एखादं टॅगचं नाव दिलेलं असतं, इनपुट टाईप इक्वल टू नंबर, सो ते आपण काय डिफाईन करतो, असं URL, इमेज, आपल्याला इमेज अपलोड करायची असेल तर आपण काय यूज करतो, तर हे त्याचे दिलेले आहे डिस्क्रिप्शन्स. ओके. त्याच्यानंतर इनपुट रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहे, ॲट्रिब्यूट, डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर बघा इथे एक सिम्पल प्रोग्रॅम दिलेला आहे फॉर्मचा. फॉर्म कसा क्रिएट करायचा आहे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. थेरॉटिकल पार्ट आहे हा. त्याच्यानंतर इथे आहे मेटा टॅग. हे आपल्याला सगळं बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये CSS सुद्धा बघायचं आहे, कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. CSS काय प्रकार आहे की जेव्हा तुम्ही एखादी बघितलं असेल वेबसाईट, तुम्ही एखादं गुगलवरती वगैरे सर्च केलं तर तुम्हाला काही काही हॉटेल्सच्या, रिसॉर्टच्या किंवा एखाद्या पर्यटन स्थळाच्या ज्या वेबसाईट असतात तर त्या कशा असतात, मोर ॲट्रॅक्टिव्ह असतात, बरोबर. तुम्हाला त्याच्याकडे ते अट्रॅक्ट करून घेतात. म्हणजे त्यांचे जे फोटोज, सीन्स असतात, रूम्स वगैरे जे असतात, त्यांचे जे ते फोटोज वगैरे असतात ते आपल्याला काय करतात, मोर ॲट्रॅक्टिव्ह, म्हणजे आपल्याला अट्रॅक्ट करतात. तर ते कशा थ्रू होतं, CSS थ्रू. म्हणजे आपली जी एखादी वेबपेज असेल, एखादी वेबसाईट असेल, ती आपल्याला मोर अट्रॅक्टिव्ह करायची असेल तर त्यासाठी CSS ही लँग्वेज किंवा एका CSS स्टाईल शीट हे यूज करून आपण आपल्या वेब पेजेस, वेबसाईट अट्रॅक्टिव्ह करू शकतो. ओके. नेक्स्ट त्याचे टाईप्स आहे दिलेले आहे CSSच्या. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुम्ही शिकवताना तुम्हाला सांगेलच. आणि मला तुम्ही हे पण सांगा की तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये फॅमिलियर आहात, हिंदी, मराठी, इंग्लिश. ओके. तसं आपण घेऊयात. हे CSSचं त्यांनी सगळं दिलेलं आहे, त्याचे टाईप्स वगैरे किती काय काय आहेत ते. ओके. नेक्स्ट ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट. हे आपण लास्ट इयर सुद्धा बघितलेलं होतं 11th स्टँडर्डमध्ये. ओके. ऑर्डर लिस्ट म्हणजे कसं 1 2 3 ABCD सिक्वेन्स वाईज. अनऑर्डर म्हणजेच काय, जे आपण सिम्बॉल्स यूज करतो, बुलेट, ओके, स्टार, बुलेट, हे अनऑर्डर लिस्टचे सिम्बॉल्स आहेत. ॲट्रिब्यूट्स दिलेट. ऑडिओ व्हिडिओ म्हणजे आपल्याला एखादं वेब पेज बनवायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ इन्सर्ट करायची आहे. हा एक प्रोग्रामिंग पार्ट आहे. ओके. इथे बघा ऑडिओ इन्सर्ट केलेली आहे, म्हणजे तुमच्या आपण हे लास्ट इयर सुद्धा आय थिंक सो बघितलेलं. एखादा MP3 प्लेअर डाउनलोड करून आपल्याला तो एका वेब पेजमध्ये प्रोग्रामिंगमध्ये इन्सर्ट करून तो वेब पेजवरती डिस्प्ले करायचा आहे आणि एक व्हिडिओसुद्धा आपल्याला डिस्प्ले करायची आहे. ओके. नेक्स्ट वेबसाईट होस्टिंग. ओके. सो अशा प्रकारे आपला चॅप्टर त्यांनी इथे दिलेला आहे. सो आज आपण थोडं इंट्रोडक्शन सुरुवात करू. बाकी मला असं वाटतं बाकीच्या ह्याचं हा एक्झरसाईज इथे दिलेला आहे. बाकीचा आपण जसं चॅप्टर्स घेऊ तसं तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू देईन. ओके. आता आपण फर्स्ट चॅप्टर सुरुवात करूयात बेसिकचं. फर्स्ट चॅप्टर इज ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. ओके. जेव्हा मी हा चॅप्टर चालू केला तेव्हा माझ्या एक लास्ट इयरच्या मुलांना शिकवलेली सुद्धा एक व्हिडिओ आहे. सो मी ती सुद्धा अपलोड करेन इफ यू वॉन्ट. ओके. म्हणजे दोन्ही तुम्हाला होईल.
Today we will going to start the advanced web designing. Okay, in that we will going to see the student can design the layout of web pages using CSS. म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघणार आहोत. स्टुडंट कॅन डिझाईन म्हणजे स्टुडंट तुम्ही बनवू शकता की वेब पेजेस युजिंग CSS. Okay, layout of web pages using CSS. Next, student can learn to design the website. Student can design the web form with validations. Students can learn concept of image map and iframe, that is inline frame. The aim is to give the skills to create HTML web pages using HTML5 and CSS. ओके, हे जे इथं त्यांनी शॉर्ट्समध्ये दिलेले आहेत हे पॉईंट आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट पॉईंट इज ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. We have been introduced to basic terminologies related to creation of web pages. The hypertext markup language, that is HTML, is an evolving language. HTML stands for what? HTML stands for what? Hypertext markup language, related to which? Creation of web pages. बरोबर, आपण HTML लँग्वेज कशासाठी यूज करतो? क्रिएशन ऑफ वेब पेजेस. वेब पेजेस बनवण्यासाठी आपण काय करतो? यूज करतो. ओके, नेक्स्ट, डिफरंट वर्जन्स सपोर्टिंग डिफरंट फीचर्स. HTML5 is currently used because it supports mobile technology. The major browsers are Google Chrome, Mozilla Firefox, Microsoft Edge, Safari, Opera, and Apple support the features of HTML5. त्यांनी काय सांगितलेलं आहे? HTML is what? It is an evolving language with different versions supporting different features. Okay, it involves different evolving languages with different versions supporting different features. HTML5 is currently used because it supports mobile technology. The major browsers are, काय दिलं? HTML5 is currently used because it is a mobile technology. म्हणजे आपण आता हे मोबाईलवरती सुद्धा आता मी हे रेकॉर्डर यूज करते किंवा आपण ब्राउझरवरती गुगलवरती सर्च करतो. बरोबर, सो इट इज यूज्ड इन मोबाईल टेक्नॉलॉजी. तर सपोर्ट करतो कशाला? मोबाईल टेक्नॉलॉजीला सुद्धा HTML5 लँग्वेज सपोर्ट करते. द मेजर ब्राउझर्स आर गुगल क्रोम्स, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, ओपेरा अँड ॲपल सपोर्ट द फीचर्स ऑफ HTML5. ओके, हे त्यांनी काय दिले म्हणजे ते कुठल्या कुठल्या ब्राउझरला ऑलमोस्ट सगळ्या ब्राउझरला HTML5 लँग्वेज सपोर्ट करते. ओके, सो हे आहे ॲडव्हान्स वेब डिझायनिंगमधलं HTMLचं. नेक्स्ट, फॉर्म इन HTML5. In 11th standard, we have studied different controls related to form like text, radio, checkbox, submit, reset, select and text area. ओके, 11th स्टँडर्डमध्ये आपण काय काय कंट्रोल्स शिकलेलो? टेक्स्ट, रेडिओ बटन, चेकबॉक्स, सबमिट, रिसेट, सिलेक्ट, टेक्स्ट एरिया. बरोबर, हे आपण फॉर्ममध्ये आपण शिकलेलो होतो. टेक्स्ट म्हणजे काय? म्हणजे एखादा तुम्ही फॉर्म क्रिएट करताय म्हणजे नेम, त्याच्यासमोर एक बॉक्स म्हणजे त्यामध्ये आपण क्लिकेबल होणार. रेडिओ बटन आपण कशासाठी यूज करतो? जेव्हा 2 in 1 म्हणजे दोन्हीपैकी एखादं चॉईस सिलेक्ट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल मेल फिमेल, तर आपण एक सिलेक्ट करायचं असेल तर समजलं ना कसं? मेलवरती क्लिक करू शकतो किंवा फिमेलवरती चेक करू शकतो. त्यानंतर चेकबॉक्स फॉर वॉट? मल्टिपल चॉईस ऑफ बटन्स. जेव्हा तुम्हाला एकापेक्षा जास्त ऑप्शन सिलेक्ट करायचे असतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सब्जेक्ट्स फिलअप करायचे. बरोबर, तुम्ही मराठी, इंग्लिश, मॅथ्स, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री याच्यासमोर तुम्हाला टिक मार्क करायचा असेल, जेवढे जेवढे तुमचे सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती तुम्ही टिक मार्क करू शकता विथ द हेल्प ऑफ चेकबॉक्स बटन. हे आपल्याला कशामध्ये? फॉर्म्समध्ये यूज करायचं आहे. सबमिट बटन, रिसेट बटन, सिलेक्ट अँड टेक्स्ट एरिया फॉर वॉट? म्हणजे तुम्हाला एखादा पॅराग्राफ किंवा तुमचं डिस्क्रिप्शन लिहायचं असेल त्याच्यासाठी टेक्स्ट एरिया बटन हे यूज करतात. These controls are used to collect different kinds of user input such as contact detail like name, address, single or multiple options from group of options, as well as clearing and submitting data, etc. HTML5 has introduced additional form controls which can also be used for validation purpose. ओके, त्यांनी इथे काय दिलेलं आहे? फॉर्म कंट्रोल्स दिलेले आहेत. कशासाठी दिलेले आहेत? विच कॅन बी युज्ड फॉर व्हॅलिडेशन
पर्पज, म्हणजे हे खालचे जे तुम्हाला दिसत आहे ते फॉर्म कंट्रोल्सनी ते दिलेलं आहे. म्हणजे काय यूज केलं की काय होतं हे त्यांनी ते इनपुट टाईप दिलेलं आहे. हे जे इनपुट टाईप जे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतंय हे आपण प्रोग्रामिंगमध्ये यूज करतो. ओके, आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे प्रत्येक ह्याचं. ओके, सो हे आपण उद्या बघूयात. सो तुम्हाला जस्ट बेसिक समजलं का आपलं ॲडव्हान्स वेब डिझायनिंग? ओके, सो हे आत्तापर्यंत मी तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन दिलेलं होतं. उद्यापासून आपण त्याचे इनपुट टाईप्स आणि डिस्क्रिप्शन असं पुढं पुढं हळूहळू थोडं थोडं घेऊयात. ओके, आणि तुम्हाला जर समजत नसेल ज्या त्यावेळी मला आपला जो होमवर्कचा ग्रुप आहे किंवा पर्सनली विचारलं तरी चालेल. आणि आपला जो 11चा होमवर्क ग्रुप होता त्याच्यावरती होमवर्क पाठवण्यात येईल. आता आजचं तर होमवर्क काहीच नाही आहे, पण या पुढचे जे काय असेल त्याच्यावरती होमवर्क त्याच्यावरतीच आपल्याला पाठवायचं आहे. पर्सनली प्लीज कोणी सेंड करू नका होमवर्क. त्यासाठी मी सेपरेट होमवर्क ग्रुप लास्ट इयरसुद्धा केलेला होता. ओके, सो तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये फॅमिलियर आहात हे पण मला सांगा. तुम्हाला समजलं का आजचं? सो मला त्याच्याबद्दल जरा सांगा, त्याशिवाय मला समजणार नाही की तुम्हाला अंडरस्टँड होते की नाही. ओके, थँक्यू.